आपण 9 दिवस असं संबोधत नाही, आपण नवरात्र म्हणतो. तर रात्रीचं महत्त्व काय आहे की या पृथ्वीतलावरती महिषासूर, शुंभ निशुंभ चंड मुंड कुंभाराकडून जे परळ पात्र म्हणतो आपण, ते परळ पात्र आणलं जातं. काही ठिकाणी पत्रळीवरती, काही ठिकाणी तामनामध्ये. तर या देहाला सुद्धा घट बनलेला आहे, सत्व रज आणि तम. घट बसवण्याच्या प्राचीन काळाच्या आपल्या पद्धतीमध्ये या आत्ताच्या मॉडर्न पद्धतीमध्ये काही फरक झालेला आहे, परंतु आपल्याकडे भोंडला हा प्रकार आहे. जसं नवरात्र, पंचरात्र, त्रिरात्र आणि एकरात्र. आणि उरलेल्या ज्या सुवर्ण मोर आहेत त्या राजाच्याही नव्हत्या आणि त्या शिष्याच्याही नव्हत्या. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद महाजन तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नर मराठीच्या नवीन एपिसोडमध्ये. सो आजचा आपला जो पॉडकास्ट आहे तो असणार आहे नवरात्री स्पेशल. सो त्याकरता गप्पा मारण्यासाठी आपल्याबरोबर आहेत राहुरीचे सुप्रसिद्ध असे प्रसाद कुलकर्णी गुरु. सो गुरूंकडून आज आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. म्हणजेच की नवरात्र का साजरी केली जाते, घट म्हणजे काय, दसरा का साजरा केला जातो, किंवा सोनं का वाटतं, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टींबद्दल आपण आज गप्पा मारणार आहोत. हा जो पॉडकास्ट आहे तो आपण ॲडव्हान्समध्ये अपलोड करीत आहोत. सो तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या नवरात्रीच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा. सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट. लेट्स गो. तर नमस्कार गुरु, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. नमस्कार. आज आपण जो टॉपिक घेतला तो घेतला नवरात्र. तर मग नवरात्राबद्दल मला तुमच्याकडून बरंच काही जाणून घ्यायचे. बरं, तर सगळ्यात पहिले तर नवरात्र साजरी का केली जाते, याचं महत्त्व काय? नमस्कार. सगळ्यात अगोदर मला इथं बोलवल्याबद्दल तुमचे आभार. विषय असा आहे की सध्या चातुर्मास चालू आहे आणि चातुर्मासामध्ये आपल्याकडे जे पौराणिक संदर्भ आहेत तर या काळामध्ये अनेक प्रकारचे व्रत, वैकल्प किंवा उपासना आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले आहे. मुळात आपला जो हिंदू धर्म आहे तर हा याचं मुख्य बेस हा भक्ती आणि शक्तीचा आहे. तर याच्यामध्ये भक्तीही आहे आणि शक्तीही आहे. तर भक्तीचं परमोच्च बिंदू ही मुक्ती जर मानली तर शक्तीचं परमोच्च बिंदू म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला पराजय न व्हावा. व आता शक्ती या 3 प्रकारच्या सांगितलेल्या आहेत. जी बौद्धिक आहे ती महासरस्वती म्हणून आपल्याकडे सांगितली, जी आर्थिक आहे ती महालक्ष्मी म्हणून सांगितली, आणि ज्याला आपण मसल पॉवर किंवा ताकद जे म्हणतो तर त्याला महाकाली असं सांगितलेलं आहे. तर महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली, महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्हींची उपासना या नवरात्र काळामध्ये केली जाते. तर आपल्याकडे जसं आषाढ शुद्ध दशमीपासून म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीपासून आपल्याकडे जो चातुर्मास चालू होतो, तर याच्यामध्ये सुरुवातीला श्रावणामध्ये व्रत वैकल्प झाल्यानंतर भाद्रपदात गणपती आणि गणपतीनंतर पक्ष पंधरवडा हा झाल्यानंतर नवरात्र म्हणजे आश्विन शुद्ध प्रतिपदा या दिवशी घटस्थापना केली जाते. तर या घटस्थापना करत असताना याच्यामध्ये देवीची उपासना ही प्रामुख्याने आपल्याला सांगितलेली आहे. तर ही शक्तीची उपासना करत असताना आता जीवनामध्ये जेवढं ज्ञान तेवढंच अर्थ म्हणजे पैसा आणि तेवढंच मसल पॉवर या तिन्ही गोष्टी आवश्यक आहे. तर याच्यामध्ये विषय असा आहे की सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण शक्तीची उपासना करतो तर ती कशा प्रकारे करावी किंवा तिचा सुरुवात कोणी केली, तर या नवरात्राचा उल्लेख हा तसा पौराणिक संदर्भ जर घेतला तर श्रीकृष्णाने ज्यावेळेस पांडव हे वनवासामध्ये होते त्यावेळेस श्रीकृष्णाने धर्मराजाला हे नवरात्राचं उपासना सांगितलेली आहे. त्याच्या अगोदर ऋग्वेदामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. तर पुराणामध्ये अजून एक संदर्भ मिळतो की या पृथ्वीतलावरती महिषासूर, शुंभ निशुंभ चंड मुंड इत्यादी जे दैत्यगण होते तर यांचा प्रादुर्भाव वाढला. तर मनुष्यजीवांना, सर्वसामान्य जीवांना आणि देवतांना हे ते त्रास देऊ लागले.
त्यावेळेस देवतांनी भगवतीची आराधना केली, म्हणजे भगवतीची उपासना केली. आणि ही भगवती ही 9 दिवस त्या राक्षसांबरोबर युद्ध केलं. आणि त्या युद्धानंतर जे 10व्या दिवशी म्हणजे त्यांनी विजय उत्सव साजरा केला. तर त्या गोष्टीचं स्मरण किंवा त्या गोष्टीचे आपल्याला जी काही आपण कृतज्ञता म्हणतो, तर ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण नवरात्र साजरं केलं जातं. तर आता हा पौराणिक संदर्भ जरी झाला तरी व्यवहारामध्ये म्हणजे जर समजा शास्त्रकारांचं मत जर विचारात जर घेतलं तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्य आश्रमामध्ये ज्ञान, गृहस्थाश्रमामध्ये अर्थ, काम आणि चतुर्थ आश्रमामध्ये किंवा वानप्रस्थ आणि मोक्ष या प्राप्तीसाठी चतुर्थ आश्रम सांगितलेला आहे. तर मग सुरुवातीला महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली या तिन्हीची आराधना करण्यासाठी म्हणून आपण हे नवरात्र साजरं करतो. बरं. आणि नवरात्रीमध्ये 9 दिवसांची वेगवेगळ्या देवींचं प्रतीक म्हणतो आपण. हो. तर मग त्यांच्याबद्दल काय सांगाल? प्रत्येक देवीचं काय? आता मार्कंडेय पुराणांतर्गत जे सप्तशतीचा ग्रंथ आहे, तर त्याच्यामध्ये भगवतीचं म्हणजे वर्णन जे आलेलं आहे, तर 9 दिवसाची 9 रूपं सांगितलेली आहे. 9 दिवसाची 9 रूपं सांगितलेली आहेत. तर याच्यामध्ये सुरुवातीला ही शैलपुत्री, दुसरी ब्रह्मचारिणी, तिसरी चंद्रघंटा, नंतर कुष्मांडा या पद्धतीने भगवतीची 9 दिवसाची 9 रूपं सांगितलेली आहे. आणि त्या 9 रूपांचं पूजन करत असताना आपण कुमारिका त्या 9 दिवसामध्ये बोलवून त्यांना त्या त्या पद्धतीने त्यांची उपासना करतो. तर आता विषय आहे की देवीची जे 9 रूपं सांगितलेली आहे, तर पहिली जी आहे ती शैलपुत्री म्हणजे हिमालयाने जी भगवतीची आराधना करून तुझ्यासारखी कन्या मला प्राप्त व्हावी, त्यासाठी म्हणून भगवतीची जी आराधना केली आणि ती कन्या ते हिमालय राजाच्या पोटी जी जन्माला आली तो शैलराज आहे. शैल म्हणजे पर्वत, तर त्या पर्वतांचा तो राजा आहे. तर ते हिमालयाच्या पोटी जी कन्या जन्माला आली तिला आपण पार्वती म्हणतो, शैलपुत्री सुद्धा म्हणतो. तर ते पहिली शैलपुत्री. दुसरी जी आहे तर दुसरी ब्रह्मचारिणी. तर ब्रह्मदेवानी जी काही ही सृष्टी उत्पन्न केली, तर ती उत्पन्न करत असताना त्याला ज्या शक्तीचा जो काही ज्याला आपण असं म्हणूयात की जी शक्ती त्याला अभिप्रेत होती, तर त्याच्यासाठी त्यांनी ज्या भगवतीची आराधना केली आणि ती भगवती ज्या स्वरूपामध्ये त्याच्याशी म्हणजे ती भगवती त्याला ज्या रूपामध्ये साह्यभूत झाली ती दुसरी ब्रह्मचारिणी. तिसरी जी आहे तर ती चंद्रघंटा. तर चंद्राच्या ज्या कला आहेत, ही सृष्टी उत्पन्न झाल्यानंतर चंद्राच्या गतीवरती जे काही आपण कालमान जे धरतो, तर ही चंद्रघंटा जी आहे तर ती चंद्रघंटा स्वरूपामध्ये भगवतीची आराधना केली जाते. त्यानंतर कुष्मांडा. कुष्मांडा म्हणजे ही सृष्टी उत्पन्न झाल्यानंतर जे काही 3 तत्व आहे, सत्व, रज आणि तम, तर ह्या 3ही प्रकृती जी आपल्या उदरामध्ये साठवून तिचं प्राकट्य करते आणि त्या परत आपल्या उदरामध्ये साठवते, तिला कुष्मांडा असं संबोधलं जातं. त्यानंतर त्याच्या पुढची जी आहे तर ती स्कंद माता. स्कंद म्हणजे आता आपण पुराणामध्ये बऱ्याचशा वेळेला ऐकलं की स्कंद म्हणजे कार्तिकेय, तर त्याची माता म्हणजे पार्वती. तर ते स्कंद माता. त्यानंतर कात्यायनी. कात्यायन नावाचे जे ऋषी होते, तर त्यांच्या आश्रमामध्ये ज्यावेळेस पुराणामध्ये बऱ्याचशा वेळेला देवतांना ज्यावेळेस संकट पडायचं, तर त्यावेळेस ते ऋषींचा, देवतांचा आधार घ्यायचे. जे परमोच्च देवता आहेत त्यांना सहाय्यभूत होण्यासाठी प्रार्थना करायची. तर ती भगवती त्या कात्यायन ऋषींच्या आश्रमामध्ये ज्या ठिकाणी प्रगट झाली, तर तिला त्या कात्यायन ऋषीने आपली कन्या मानलं म्हणून तिला कात्यायनी असं संबोधलं. ती कात्यायनी. त्यानंतर कालरात्री. आता कालरात्री कसं आहे की आपल्याकडे हिंदू धर्मशास्त्रानुसार वर्षातल्या ह्या 9 आणि
3 म्हणजे 9 आणि 3 किती झाले 12 रात्री महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत. पण तर त्या पहिल्या ज्या मुख्य 3 रात्री आहेत तर ती कालरात्री, महारात्री आणि मोहरात्री. तर कालरात्री ही दिवाळीचा दिवस सांगितलेला आहे. ती रात्र जागरणासाठी सांगितलेली आहे. त्यानंतर मोहरात्री ही जन्म कृष्णाचा ज्या दिवशी झाला ती मोहरात्री सांगितलेली आहे. आणि महारात्र ही महाशिवरात्र सांगितलेली आहे. कमीत कमी या 3 दिवशी तरी आपण जागरण करावं. आणि तसंच या नवरात्रामध्ये सुद्धा आता आपण शब्द घेताना आपण 9 दिवस असं संबोधत नाही, आपण नवरात्र म्हणतो. तर रात्रीचं महत्त्व काय आहे की देवीच्या उपासनेमध्ये जागरणाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. जागरणाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. तर ह्या नवरात्री तर या नवरात्रीमध्ये सुद्धा कालरात्र ही जे देवीचं स्वरूप आहे म्हणजे थोडक्यात विनाश करणारी किंवा जिला आपण कालिका माता म्हणून संबोधतो तर ती कालरात्री आहे. तर ती कालरात्री आहे. आणि या कालरात्रीनंतर महागौरी, तर ही महागौरी म्हणजे जिला आपण गौरी म्हणजे नाही गणपती ती वेगळी आणि गौरी म्हणजे शंकराची अर्धांगिनी तर ती महागौरी आणि सिद्धदात्री या सगळ्याही एवढ्या काही ब्रह्मांडामध्ये आपल्याला साह्यभूत देवता आहेत. तर यांची जी अधिष्ठात्री देवता आहे, ज्या सिद्धी आहेत, तर त्यांची जी अधिष्ठाती देवता आहे तर तिला सिद्धदात्री असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने या 9 दिवसाच्या 9 रूपांचं वर्णन पुराणामध्ये असं आले. आणि आपण कन्यापूजन करतो ते कोणत्या तर ह्या ज्या काही 9 दिवस जे 9 स्वरूपामध्ये दुर्गा पूजन सांगितलेलं आहे किंवा देवीच्या रूपांचं पूजन सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये प्रत्येक दिवशी 1 वर्षापासून तर 9 वर्षापर्यंत, पहिल्या दिवशी 1 वर्षाची, दुसऱ्या दिवशी 2 वर्षाची, तिसऱ्या दिवशी 3 वर्षाची, असं करत 9 दिवसापर्यंत 9 वर्षापर्यंत ह्या जे काही 9 रूपं सांगितलेले आहेत तर त्या 9 रूपांचं ती भगवती, ती आपली कुलस्वामिनी, जी काही आपल्याला साह्यभूत होणारी देवता आहे तर त्या देवतेंचं त्या स्वरूपामध्ये पूजन करण्याला सांगितलेलं आहे. शक्यतो आजकाल एकाच दिवशी करतात. नाही, आता कसं झालं आहे की सध्याची समाज व्यवस्था तशी जर पाहिली गेली तर आज आपण जरा थोडंसं धावत्या युगामध्ये आहोत. तर प्रत्येकाचा उपलब्ध वेळ, समोरच्या व्यक्तीचा किंवा त्या मुलांचा त्या मुलींचा उपलब्ध वेळ, त्यांची शाळेची वेळ वगैरे हे सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून जर समजा शक्य असेल तर पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी किंवा शक्यतो त्यांना आणि आपल्याला जो दिवस सोपेवर होईल, सोयीस्कर होईल तर त्या दिवशी आपण भगवतीची पूजा करतो. तो विशेषतः अष्टमी आणि अष्टमीला विशेषतः केलं जातं. ओके. सो तर आता आपण 9 रूपं पाहिले, तर मग या 9 रूपांना आपण वेगवेगळे प्रसाद किंवा नैवेद्य सुद्धा सांगितलेले. सांगितलेले काय आहे की शास्त्रामध्ये आपल्याकडे जसं आपण एखाद्या विषयामध्ये खोल जाऊ तसं त्या गोष्टीचं विस्तृत असं विवेचन सांगितलेलं आहे. तर भगवतीची ज्या वेळेला आपण घटस्थापना करतो किंवा कुलस्वामीचं नवरात्र ज्या वेळेला होतो ते बसवल्यानंतर पहिल्या दिवसापासून जी आराधना सुरुवात होती तर सुरुवातीला सगळ्यात अगोदर भगवतीची घटस्थापना केली जाते. तर ही घटस्थापना करत असताना त्याच्यामध्ये आपल्या कुलपरंपरेनुसार आता काही ठिकाणी बऱ्याचशा वेळेला कुंभाराकडून जे परळ पात्र म्हणतो आपण ते परळ पात्र आणलं जातं. काही ठिकाणी पत्राळीवरती, काही ठिकाणी तामणामध्ये, जसं ज्याची कुलाचार असेल त्या पद्धतीने त्याच्यामध्ये माती टाकून म्हणजे वावरी टाकून त्यामध्ये सप्तधान्य टाकून त्याच्यावरती थोडंसं गोमूत्र, हळदीचं पाणी वगैरे शिंपडून तर त्या ठिकाणी ते घट बसवलं जातो. त्या घाटावरती एक कलश मांडला जातो. आपल्या कुलपरंपरेनुसार त्याच्यावरती नागिनीचे 5 पानं घालून
त्याच्यामध्ये खोबऱ्याची वाटी म्हणा किंवा पूर्ण पात्र ठेवून ती आपली जी कुलस्वामिनी आहे ती गटी बसवली जाते. आणि त्यानंतर सुरुवातीला हे नागिनीच्या पानाची किंवा तरवडाच्या फुलांची ही माळ लावून तो नवरात्र उत्सव साजरा केला जातो. तर या पद्धतीने जे काही देवीची आराधना करत असताना या नवरात्रामध्ये देवीचे दररोजचे नित्याचे जे उपचार सांगितलेले आहेत तर त्या उपचारामध्ये देवीचे दररोजचे वेगवेगळे नैवेद्य सांगितलेले आहेत. तर या नैवेद्यांमध्ये सोमवारपासून तर रविवारपर्यंत 7 दिवसाचे एक विशिष्ट असे नैवेद्य सांगितलेले आहेत. तर याच्यामध्ये सोमवारी दूध, मंगळवारी केळीचा नैवेद्य, म्हणजे सोमवारी दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे, त्यानंतर मंगळवारी केळीचा नैवेद्य दाखवायचा आहे, त्यानंतर बुधवारी लोण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे, त्यानंतर गुरुवारी खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे, शुक्रवारी फुटाणे किंवा हरभऱ्याची डाळ. आता काहींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो की बुवा नवरात्राच्या दिवसामध्ये उपवास चालू असतात आणि मग त्याच्यात फुटाणे किंवा हरभऱ्याची डाळ कसं काय. तर विषय असा आहे की एखाद्या देवतेचं ज्यावेळेस आपण पूजा अर्चना उपासना करतो तर त्या देवतेला उपवास नसतो, त्या देवतेच्या भक्तांना उपवास असतो. त्या भक्तांनी उपवास करायचा ते देवतेसाठी, देवतेला उपवास केव्हाही नसतो. फक्त मग काय आहे की तो जी ठेवलेला जो प्रसाद आहे तर तो ज्याला नवरात्र आहे किंवा ज्याला उपवास आहे त्यांनी ग्रहण न करायचा, घरातल्या इतरांनी तो ग्रहण करायचा आहे. मग शुक्रवारी फुटाणे किंवा हरभऱ्याची डाळ, त्यानंतर शनिवारी तुपाचा गावरान तूप जे आहे तर त्या गावरान तुपाचा नैवेद्य सांगितलेला आहे आणि रविवारी खिरीचं नैवेद्य सांगितलेलं आहे. या पद्धतीने 7 दिवसामध्ये 7 नैवेद्य सांगितलेले आहेत. वा, आता तसं तुम्ही घट कसं बसवायला पाहिजे हे तुम्ही आत्ता एक्सप्लेन केलंच तसं, पण घट बसवणे म्हणजे काय नक्की, याचं काय महत्त्व आहे आपल्यामध्ये? आता मी जसं सुरुवातीला सांगितलं की हा जो चातुर्मासाचा काळ आहे तर हा उपासनेचा काळ सांगितलेला आहे. तर उपासना काळामध्ये आता जसं आपण ही शक्तीची आराधना आपल्या वैयक्तिक गृहस्थाश्रमामध्ये आपल्याला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, पैसा असू द्या, ज्ञान असू द्या किंवा ताकद असू द्या, तर या ताकदीच्या प्राप्तीसाठी म्हणून आपण जरी उपासना करत असलो तरी त्याचा मूळ उद्देश हा जो आहे तर तो देवीची आराधना किंवा भक्ती करणं असा आहे. तर भक्ती शास्त्रानुसार किंवा उपासना या दृष्टिकोनातून जर विचार केला तर घट बसवणे तर या देहाला सुद्धा घट बनलेला आहे. बरं, या देहाला सुद्धा घट बनलेला आहे. म्हणजे कबीरांचे बरेचसे दोहे जे आहे तर ते बरेचशा दोह्यांमध्ये शरीर असं संबोधन न करता त्याला घट बनलेलं आहे. तर आता आपल्याकडं बघा की काही मुख्य जे देवीचे मंदिर आहेत तर त्या मंदिरांमध्ये अशा परंपरा असतात की काही ठराविक स्त्रिया, विशेषतः स्त्रिया, पुरुष वर्ग कमी परंतु स्त्रिया या घटी बसतात. घटी बसणं म्हणजे काय की त्या ठिकाणी जाऊन नित्य भगवतीचंच नामस्मरण करणं, हा मुख्य त्यातला अर्थ आहे. परंतु जर उपासनेच्या दृष्टिकोन किंवा कर्मकांडाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं गेलं तर घट बसवणे म्हणजे पंचमहाभूत जे आहेत तर त्याच्यापासून जो हा देह निर्माण झालेला आहे तर त्याचं प्रतीक म्हणून सुद्धा तो घट बसवला जातो. जर पृथ्वी तत्वाचं जर प्रतीक जर मानलं तर ती वावरी आहे. त्याच्यामध्ये जलतत्व म्हणजे जो आपण कुंभ ठेवतो किंवा जो घट ठेवतो तर तो घट आहे. तर त्याच्यामध्ये आपण धान्य पेरतो, ते सृजन करतो. म्हणजे जलतत्व, पृथ्वीतत्व, आकाशतत्व, अग्नितत्व, वायुतत्व. तर वायुतत्व हे जे आहेत तर या पंचमहाभूताचं प्रतीक म्हणजे ते घट आहे. परंतु तो घट जो आहे तर तो दृश्य स्वरूपामध्ये आपण फक्त त्याला म्हणजे आपल्याला जी काही नवीन प्राप्ती पाहिजे, थोडक्यात लोकांचा असा समज असतो की आपण त्या घाटामध्ये धान्य वगैरे पेरलं
की धान्य जेवढं उगवतं तर ते त्याच्यावरून आपल्याला म्हणजे किती प्राप्ती होईल या चालू वर्षामध्ये असं काहींचा एक अंदाज असतो किंवा लोक तसं त्या गोष्टीचा त्याच्याशी संबंध जोडतात. परंतु आपली उपासना कशी चालू आहे त्याच्यासाठी म्हणून घटस्थापना ही मुख्य उद्देश जरी असला तरी सुद्धा या गोष्टी सुद्धा त्याच्याशी संबंध आहे. आणि ते आपण जे फुलांच्या माळा लावतो तर मग ती कोणत्या फुलाची असली पाहिजे किंवा नाही त्याच्या मागं काय कारण आहे? बस आता जसं मी सांगितलं की भगवतीची आराधना करत असताना ही भगवती ही जी आहे तर ही थोडीशी राजस्वरूपामध्ये सुद्धा मोडती. तर राजस्वरूपामध्ये जर भगवंताची आराधना जर करायची जर असेल तर विविध प्रकारचे फुलं फळं पानं यांचं अर्पण ह्या त्या देवतेला किंवा भगवतीला सांगितलेलं आहे. परंतु हे सर्व करत असताना आपल्या उपलब्धतेनुसार आपल्याला जवळपास ज्या फुलं उपलब्ध आहे जे शक्य आहेत तर त्या फुलांच्या माळा लावाव्यात. परंतु मुख्यतः पहिल्या दिवशी नागिनीच्या पानाची माळ लावावी आणि पूर्ण 9 दिवसामध्ये एकदा का होईना परंतु झेंडूच्या फुलांची माळ लावावी असा नियम आहे. तर आता तुम्ही मागाशी रजगुणाचा उल्लेख केला तर मग सत्व रजतम याबद्दल थोडं सांगू शकाल? तो विषय असा आहे की आपली जी ही सृष्टी उत्पन्न झाली तर या सृष्टीने सुरुवातीला जे 3 गुण स्वीकारले किंवा या 3 गुणातून तिचा जो प्रादुर्भाव झाला किंवा ती उत्पन्न झाली तर ती सत्व रज आणि तम. तर पुराणामध्ये जर समजा आपण जर बघितलं तर ब्रह्मा विष्णू महेश किंवा महाकाली महालक्ष्मी महासरस्वती तर हे जे काही आहे तर पुराणामध्ये त्यामध्ये त्या पद्धतीने त्यांचे रूप सांगितलेले आहेत. ते सत्व रज आणि तम. तर सत्वगुणाचं जे प्रतीक आहे जे शांत स्वरूप जे आहे तर ते सत्वगुणाचं प्रतीक आहे. जे थोडंसं शांत परंतु जरा थोडंसं मौज मजा वगैरे असं करणारं किंवा काही गोष्टींचा उपभोग घेणारं असं जे आहे तर ते रजोगुणाचं प्रतीक आहे. आणि जी विनाशकारी आहे किंवा जे दुर्जनांचा संहार करून सृजन परत निर्माण करतं किंवा सत्वगुणाकडे परत आपल्याला पाठवतं तर ती तमोगुणाचं प्रतीक आहे. ते तमोगुणाचं प्रतीक आहे. तर या प्रकारामध्ये महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती तमो रज आणि सत्व या गुणामध्ये तर सत्वगुणाची सरस्वती रजोगुणाची महालक्ष्मी आणि तमोगुणाची महाकाली असं सांगण्यात आलेलं आहे. ओके. तर जेव्हा आपण घरात घर बसवतो त्याच्यानंतर काय काय गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजे आणि काही गोष्टी टाळल्या पाहिजेत? बरोबर. आता आपल्या शास्त्रामध्ये काय आहे की बऱ्याचशा गोष्टी ह्या काय करावं आणि काय करू नये या स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे. आता काय होतं आहे कधी कधी सांगण्याच्या ओघामध्ये बऱ्याचशा वेळेला काय करू नये याचं जास्त उल्लेख होतो. त्यावेळेला काय होतं की समोरच्या व्यक्तीला जर समजा असं जर वाटायचं अरे हे फारच आपल्याला बंधनात आणण्यासारखं आहे ते वाटतं तर ते मग त्यावेळेला त्या गोष्टीचा उल्लेख टाळून काय करावं ह्या गोष्टी सांगाव्यात. परंतु जर समजा दोन्ही गोष्टी समजून घेणारी व्यक्ती जर असेल किंवा आपल्याला जसं योग्य आहे तर त्यावेळेला काय करावं आणि काय करू नये ते सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण घटस्थापना करतो तर ही आपल्या कुलस्वामिनीची जी परांबिका आहे जी भगवती आहे तर या भगवतीची परांबिकेची या शक्तीची आपण जी उपासना करतो तर ही ह्या उपासना काळामध्ये होता होईल तेवढं सुचिरभूत राहणं गरजेचं आहे. त्यानंतर आहार आणि विहार या 2 गोष्टी याचं पथ्य पाळणं गरजेचं आहे. जे तमोगुणी पदार्थ आहेत त्यांचं सेवन करू नये. तमोगुणी पदार्थांचं सेवन करू नये. शक्यतो विहारसुद्धा असा शुद्ध सात्विक ठिकाणी असावा. त्यानंतर घरातलं वातावरण हे आनंदी आणि प्रफुल्लित असावं. त्यानंतर अनावधानाने जर समजा असं काही जर समजा शरीर धर्म वगैरे इत्यादी गोष्टी पाहता जर समजा
अशुद्धता जर समजा काही जर आली कुटुंबामध्ये तर गोमूत्र वगैरे शिंपडून त्याची शुद्धता करून घ्यावी आणि होता होईल तेवढं आपण सात्विक राहून भगवतीची सेवा करावी. वा. ओके. तर घट बसवण्याच्या प्राचीन काळाच्या आपल्या पद्धतीमध्ये आणि आत्ताच्या मॉडर्न पद्धतीमध्ये काही फरक झालेला आहे का? तसं घरगुती स्वरूपामध्ये काही फरक झाला असं जाणवत नाही, परंतु बाहेर जे आपण सार्वजनिक ठिकाणी जे म्हणतो तर आता काय झालेलं आहे की सध्याची समाज व्यवस्था ही दिवसेंदिवस प्रत्येक गोष्टीमध्ये मनोरंजनाचं म्हणजे साधन शोधत आहे. तर आज जे आपण बघतोय की गणपतीचा उत्सव असू द्या किंवा देवीचं नवरात्र असू द्या, या काळामध्ये मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावून त्याच्यावरती गाणी लावून अंग विक्षिप्त करणं किंवा नाचणं वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर हे काही शास्त्राला किंवा धर्माला हे अभिप्रेत नाही. तुमची वृत्ती किंवा तुमचा स्वभाव किंवा तुमची जी काही आपण ज्याला नेचर म्हणूयात किंवा जे काही तुमचं इतरांशी व्यवहार आहे तर हा होता होईल तेवढा जास्तीत जास्त शुद्ध आणि अंतर्बाह्य हा एक असावा आणि त्याच्यासाठी हे व्रत वैकल्प आणि उपासना सांगितलेले आहेत. आता काय होतंय की घरगुती उत्सवामध्ये किंवा घरगुती गोष्टींमध्ये घरातले ज्येष्ठ जे आहेत ते कटाक्षाने ज्या परंपरेने जे आलंय ते पाळतातच, परंतु बाहेर जे आहे तर ते सार्वजनिक ठिकाणी तसा काही कोणाचा कंट्रोल नसतो. काही ठिकाणी ज्येष्ठ मंडळी असतात त्या ठिकाणी 100% कंट्रोल असतो. असं सगळीकडेच तसं आहे असं नाही. परंतु काय आहे की ज्या ठिकाणी म्हणजे समवयस्क आहे किंवा कुठल्याही प्रकारचं कोणाचं असं प्रेशर नाही आहे तर अशा ठिकाणी ज्याला जसं वाटेल तसं तो वागतो. परंतु बाहेरच्या स्वरूपामध्ये पूर्णतः मनोरंजन हा मुख्य गाभा ठेवून कसं आहे उपासनेमध्ये मनोरंजन किंवा मनाला विरंगळ म्हणून एक 10% जर सांगितलेले जर असतील आणि 90% जर भगवंताच्या उपासनेसाठी जर लिहिलेले जर असतील तर आज बाह्य म्हणजे जे काही हे सार्वजनिक उत्सव आहे याच्यात जर बघितलं तर 90% मनोरंजन आणि 10% कुठेतरी उपासना असं बॅलन्स घेणं. तो बॅलन्स साधला गेला पाहिजे. आणि मग दांडिया म्हणा किंवा गरबा म्हणा जे त्या बाबतीत काय आता काय झालेलं आहे प्रांतानुसार भगवतीची उपासना करणं किंवा भगवतीची सेवा करणं तर या काळामध्ये प्रामुख्याने मुख्यतः ज्या स्त्रिया आहेत तर यांना सुरुवातीला स्त्रिया आपल्या काही बाहेर जात नव्हत्या, बरोबर, तर त्या घरामध्ये जे असायच्या तर त्यांना विरंगुळ्यासाठी म्हणून या काही गोष्टी सांगितल्या आहेत. आता महाराष्ट्रीयन जर नवरात्राचा जर विचार जर केला किंवा परंपरेचा विचार जर केला तर याच्यामध्ये दांडिया किंवा गरबा हा कुठे येतच नाही. हा दांडिया किंवा गरबा हा कुठे येतच नाही. हा गुजरातकडून आलेला विषय हा तर ही उपासना पद्धत ही गुजरातमध्ये आहे. हा गुजरातकडून तो आपल्याकडे आलेला पॅटर्न आहे. परंतु आपल्याकडे भोंडला हा प्रकार आहे. काय आपल्याकडे भोंडला हे काय भोंडला म्हणजे काय की नवरात्राच्या काळामध्ये स्त्रियांनी सुवासिनींनी कुमारिकींनी एखाद्या ठराविक ठिकाणी असं स्पेसिफिक असं काहीतरी ठिकाण ठरवावं. त्या ठिकाणी जमून मध्ये हत्तीची मूर्ती म्हणा किंवा पाटावरती रांगोळीने हत्ती काढणं म्हणा तर त्याची पूजा करावी आणि घरून एकेकीने एक पदार्थ आणावा आणि त्या हत्तीभोवती किंवा त्या पाटाभोवती फेर धरून भोंडल्याची गाणं ऐलोमा पैलोमा गणेश देवा हे जी काही गाणी आहेत तर ही गाणी त्या भोंडल्यामध्ये गायली जायची आणि जो काही खाऊ आहे किंवा जो काही पदार्थ आहे तर तो त्या सुवासिनींना त्या मुलींना तो वाटला जायचा प्रसाद म्हणून. तर आपली जी परंपरा आहे तर ती परंपरा ही भोंडल्याची आहे. परंतु आता भोंडला हा पूर्णपणे
हद्दपार झाल्यास जमा माहित नव्हतं. हा. तर बऱ्याचशा म्हणजे अजून मी असं म्हणणार नाही की सगळ्या ठिकाणी तो लोप पावला आणि काही नाही हा, परंतु जे जुन्या परंपरा पाळणारे आहेत त्यांना ती लोक करतात, परंतु त्याला सुद्धा उत्सवाचं रूप आलेलं आहे. हा. म्हणजे ते सुद्धा अगदी म्हणजे मंगळागौरीचे जे खेळ आहेत तर शारीरिक व्यायाम त्यानंतर बौद्धिक व्यायाम हा, तर या दोन्ही व्यायामासाठी म्हणून ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. जसं शारीरिक व्यायाम हे झाला पाहिजे आणि बौद्धिक, तर हे बोलण्याचे खेळ वगैरे ते खेळले जायचे. परंतु दांडिया किंवा गरबा हा प्रकार काही आपल्याकडे नाही, हा गुजरातकडचा आहे. परंतु आता ते बऱ्याचशा वेळेला हा ते काय होतं की एन्जॉय करता. हा मी जे सांगितलं की आता सध्या मनोरंजन हा मुख्य उद्देश ठेवून उत्सव तसेच साजरे केले जातात. मग दुसऱ्या बाजूने पाहिलं तर ही चांगली गोष्ट पण आहे की सगळे एकत्र येऊ राहिले ना. नाही 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 नाही, ही गोष्ट चांगली, परंतु त्याला दुसरी हे नाण्याची दुसरी ही बाजू की तुमची जी परंपरा आहे किंवा तुमचे जे पारंपरिक गोष्टी आहेत तर त्या तुम्ही सोडत चालला, तुम्ही होऊन चाललं पाहिजे. हा. तर तुम्ही त्या गोष्टी आत्मसात करू नका असं नाही, परंतु हा आपलंही सोडू नका असा विषय आहे. आणि मग कुंकुमार्चन हे वेगळं आहे का? नाही नाही नाही, हे जे काही देवीची उपासना सांगितलेलं आहे तर देवीची उपासना करत असताना जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे तसं मी परत एकदा सांगतो की अश्विन शुद्ध प्रतिपदेला सकाळी म्हणजे आपलं नित्यचं कर्म करून भगवतीची घटस्थापना करावी. घटस्थापना करत असताना मगाशी सांगितल्याप्रमाणे ती घटस्थापना केल्यानंतर पहिल्या दिवशीची माळ लावल्यानंतर तर तो दिवस सात्विक विचारांमध्ये सात्विक उपासनेमध्ये घालवावा. मग त्यानंतर जे काही पुढची जी काही दिवस सांगितलेले आहेत तर प्रत्येक दिवसाची जशी जशी देवता सांगितलेल्या आहेत तर ते देवतेचं उपासना करत असताना उदाहरणार्थ समजा पहिल्या दिवशी आपण घटस्थापना केल्यानंतर 5व्या माळीला जे ललिता पंचमीचं व्रत सांगितलेलं आहे. आता ज्या घराण्यामध्ये किंवा ज्या लोकांकडे त्या ललितांबिकेची पूजा सांगितलेली आहे तर तिला 48 दुर्वांनी पूजा वगैरे सांगितलेली आहे. त्या आपल्या कुलपरंपरेनुसार तशी तिची उपासना करावी. तर त्याच पद्धतीने मध्ये पंचरात्रोत्सव, त्रिरात्रोत्सव आणि एक रात्रोत्सव असा सुद्धा सांगितलेला आहे. जसं नवरात्र, पंचरात्र, त्रिरात्र आणि एक रात्र या पद्धतीने घटस्थापना ही पंचांगामध्ये दिलेली असते. मग ह्या उपासनेमध्ये नवरात्राच्या 9 दिवसामध्ये कुमारिका पूजन, सप्तशतीचा पाठ, त्यानंतर कुंकुमार्चन, त्यानंतर फलार्चन किंवा हिरण्यार्चन, पुष्पार्चन. अर्चन म्हणजे भगवतीला ते अर्पण करायचं. तर काहीही नाही जमलं तरी मुख्यतः दुर्भाग्य जाऊन सौभाग्य प्राप्तीसाठी म्हणून कुंकुमार्चन झालं. कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक सांगितलेलं आहे तर त्याच्यासाठी कुंकुमार्चन करावं. कुंकुमार्चन, त्यानंतर सप्तशतीचा पाठ, कुमारिकांचं पूजन, त्यानंतर नाही सप्तशतीचा पाठ जमला तर श्रीसूक्ताचे पाठ, हेही नाही जमलं तर शेवटच्या दिवशी ज्या ठिकाणी होम हवन होतंय तर त्या ठिकाणी जाऊन होमामध्ये आहुती देणं किंवा त्या होमाला साह्यभूत होणं या गोष्टी आपल्याकडे सांगितलेल्या आहेत. वा. आणि हाच प्रश्न आपला पुढचा होता की नवरात्रीत देवीची आराधना कशी केली पाहिजे, म्हणजे काय मंत्र म्हणा किंवा स्तोत्र वगैरे. हां, मी जे सांगितलं की आता सप्तशतीचं पाठ, श्रीसूक्ताचा पाठ. परंतु कसं आहे की शास्त्र असं सांगतं की ज्यांनी त्या गोष्टीची संथा घेतली म्हणजे गुरूंकडून ती शिकलेलं आहे. कारण की सप्तशती हा जो काही ग्रंथ आहे तर भगवतीने शुंभ निशुंभ, धूम्रलोचन इत्यादी राक्षसांचा जो काही संहार केला तर त्या संहाराचं ते चरित्र आहे. तर ते चरित्र हे थोडंसं उग्र स्वरूपामध्ये आहे. ते उग्र स्वरूपामध्ये आहे. तर त्याचा पाठ करत असताना त्याला काही कंडिशन घातलेल्या आहेत किंवा त्याला काही मर्यादा घातलेल्या आहेत. तर त्या मर्यादा ह्या तुमच्याकडून पाळल्या जातीलच याची गॅरंटी नाही किंवा शाश्वती नसते. बरं, काय असतं की जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की
जर बंधनं जर घातली तर बऱ्याचशा वेळेला लोकांना असं वाटतं अरे हे आपल्याला वाटतं जास्त बंधनं घालतात. परंतु जे लोक हे बंधनं पाडून ह्या गोष्टी करत असतील त्यांना ठीक. परंतु जर समजा हे जर आपल्याच्याने शक्य जर होत जर नसेल तर देवीची सहस्रनामावली वाचावी किंवा प्राकृत जे ग्रंथ आहेत देवीचे छोटले स्तोत्र आहेत देवी वरद स्तोत्र म्हणून येतं तर देवीचे कृपा आपल्यावरती व्हावी म्हणून या स्तोत्राचा जप करावा. किंवा विष्णुदास जे शाक्त परंपरेमध्ये जे काही महाराष्ट्रातले संत होऊन गेले त्याच्यामध्ये विष्णुदास यांनी जे काही देवीची पदं लिहून ठेवलेली आहेत तर त्या विष्णुदासांची पदं ही गायली आहेत. शिवे चित्कल्लोळे परमविमले ही जी काही पदं आहेत ही विष्णुदासांची पदं तर ही विष्णुदासांची पदं म्हणावीत. किंवा संध्याकाळच्या वेळेला आपण आरती झाल्यानंतर जोगवा किंवा दृष्ट अशा गोष्टींनी भगवतीची सेवा करू शकतो. वा ओके. तर नवरात्रीमध्ये 9 दिवस उपवास करतात तर मग त्याच्यामागील कारण काय ते का करावं सांग. जसं मी सांगितलं की देवतांना ज्यावेळेस त्यांच्यावरती संकट आल्यानंतर त्यांनी भगवतीची आराधना केली आणि आराधना केल्यानंतर ती भगवती त्या राक्षसांचा संहार करत 9 दिवस अखंड त्यांच्याबरोबर युद्ध करत होती. तर ज्यावेळेस एखादी व्यक्ती व्यवहारामध्ये सुद्धा एखादी व्यक्ती आपल्यासाठी म्हणून एखादी व्यक्ती जर प्रयत्न जर करीत जर असेल तर आपण तिला थोडंसं ओरली म्हणा किंवा जो आपल्याला सपोर्ट देणं शक्य आहे तर त्याच्यासाठी आपण करतो. हा अगदी एक समजण्यासाठी म्हणून मी उदाहरण सांगितलं. परंतु ज्या भगवतीची आपण उपासना करत आहोत किंवा जी भगवती आपल्यासाठी दैत्यांशी लढती आहे तर त्या भगवतीला भक्तीच्या रूपाने आपण तिला पाठबळ देण्यासाठी म्हणून उपवास केला जातो. आणि कोणत्याही देवतेची आराधना करण्यामागचं कारण असं आहे की देवता पुष्ट करण्यासाठी त्या देवतेच्या भक्तांनी त्या देवतेला ज्या आवडत्या गोष्टी आहेत त्या कराव्यात. मग त्याच्यामध्ये उपोषण हा एक प्रकार आहे. आता उपोषणाचे सुद्धा 2 प्रकार आहेत. काही लोक म्हणजे आपल्याकडे म्हणजे बरेचसे लोक हे जसं आपण एकादशीसारखा उपवास करतो या पद्धतीने उपवास करतात. परंतु अगदी नगण्य म्हणजे हाताबोटावर मोजण्या इतपत काही लोकांकडे धान्य फराळसुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे जे भाजके पदार्थ आहेत म्हणजे जसं सांजा पोहे हे खाऊनसुद्धा उपवास केला जातो. किंवा मुरमुरे म्हणजे जसं साऊथकडे जर गेलो तर तिकडे काही खिचडी भगर वगैरे खात नाही तिकडे मुरमुरे खाऊनच उपवास केला जातो. तर तसं सुद्धा आपल्याकडे आहे. वा बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या. खूप आहे अजून गप्पा मारण्यासारखं. पण बरं आता नवरात्र जवळपास आपण कवर करायचा प्रयत्न केला आहे तर मग दसरा येतो नवरात्रीनंतर 10वा दिवस. तर मग त्याची महत्त्व काय त्याची कथा काय. 9 दिवस भगवतीने जी या दैत्यांबरोबर युद्ध करून त्यांना पराजित केलं किंवा त्यांचा पराभव केला. तर ह्या पराभव केल्यानंतर 10व्या दिवशी तिचा विजयोत्सव साजरा करण्यात आला म्हणून विजयादशमी सुद्धा म्हणलं. त्यानंतर पुराणामध्ये जर अजून जर थोडासा मागोवा जर घेतला तर श्रीराम आणि रावणाचं जे युद्ध झालं तर ते त्या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणावरती विजय मिळवला. तर त्या गोष्टीचा आनंद किंवा त्या गोष्टीचा विजयोत्सव म्हणून सुद्धा विजयादशमी किंवा दसरा साजरा केला जातो. त्याचबरोबर पुराणामध्ये अजून एक अशी कथा येते की एक देवदत्त नावाचा ब्राह्मण होता त्याचा मुलगा होता. तर त्या मुलाला उपनयनानंतर गुरुकुलामध्ये शिकण्यासाठी पाठवलं. तर शिकण्यासाठी पाठवल्यानंतर त्या मुलाने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरुंना गुरुदक्षिणा काय द्यावी म्हणून विचारलं. तर गुरूंनी अगोदर नाही म्हणून सांगितलं. परंतु तुझी फार इच्छा असेल तर 14 कोटी सुवर्णांच्या मोहरा मला दे. आता ते तसं काही शक्य नव्हतं परंतु 3 दिवसात मला दे असं त्यांनी सांगितलं. तर ते सांगितल्यानंतर तो जवळच्या एका राजाकडे गेला. राजाने त्या सुवर्ण मोहरा एवढ्या त्याच्याकडेही नव्हत्या
मग ते इंद्राकडून मागून घेण्यासाठी म्हणून इंद्राबरोबर युद्ध करावं असं त्याच्या मनात विचार आला किंवा इंद्राला मागावेत असा विचार आला. मग त्यावेळेला इंद्राने असा विचार केला की याला सुवर्ण मोहरच पाहिजेत, म्हणून त्यांनी आपट्याच्या आणि शमीच्या झाडापाशी ते मोहरांचा पाऊस पाडला. त्याच्यातून 14 कोटी ते सुवर्ण मोहरा हे गुरुदक्षिणामधून दिल्या. आणि उरलेल्या ज्या सुवर्ण मोहरा आहेत त्या राजाच्याही नव्हत्या आणि त्या शिष्याच्याही नव्हत्या. तर त्या राज्यातल्या लोकांना सांगितलं की तुम्हाला जे लागेल ते तुम्ही वाटून घ्या. म्हणून ती आपल्याकडे सोनं वाटण्याची जी पद्धत आहे तर ती त्यावेळेपासून चालू झाली. परंतु विजयादशमी किंवा दसरा हा एकतर भगवतीचा जो काही विजय उत्सव, त्यानंतर प्रभू श्रीरामांचा विजय उत्सव म्हणून आपल्याकडे साजरा केला जातो. आणि त्या दिवशी आपल्या अलीकडच्या काळातला जर इतिहास जर विचारात जर घेतला तर तो त्या दिवशी विजय मुहूर्त निघतो. प्रत्येक वर्षीचा पंचांगामध्ये त्या दिवसाचा दसऱ्याच्या दिवशीचा विजय मुहूर्त असतो. तर त्या विजय मुहूर्तावरती अशवंतक म्हणजे आपट्याची पानं आणि शमी यांचं पूजन करून ते शमी आणि आपट्याची पानं लुटली जातात. आणि त्याच्यानंतर त्या काळामध्ये ज्यावेळेस राजे महाराजे होते तर त्यावेळेस ते विजय यात्रेवरती निघायचे. म्हणजे आपल्या क्षेत्राचं रक्षण आणि नवीन भूभाग काबीज करणं याच्यासाठी विजय यात्रा त्यावेळेस ते काढत होते. तर विजय यात्रासुद्धा त्या दिवशी काढली जायची. परंतु आज तसं म्हणजे आपण फक्त जे काही आपल्याला नवीन वाहन खरेदी वगैरे आहे तर त्या दिवशी आपण त्या गोष्टी करतो. आणि विशेषतः त्या दिवशी अश्वपूजनाचं महत्त्व सांगितलेलं आहे. अश्वपूजन म्हणजे घोड्याचं पूजा सांगितलेलं आहे. जसं आपण बैल पोळ्याच्या दिवशी बैलाची पूजा करतो किंवा वृषभ पूजन सांगितलेलं आहे म्हणजे वृषभाची पूजा करतो. की वर्षभर आपल्याला जे सहाय्यभूत जे प्राणी मात्र आहे तर त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा सुद्धा एक तो दिवस आहे. तर तसंच अश्वपूजन सुद्धा हे दसऱ्याच्या दिवशी केलं होतं. आता म्हणलं आता विजय यात्रा तर मग त्यालाच म्हणत कसं मूल्यांकन वगैरे. हो त्यालाच द्यावे. तर त्यालाच त्या विजयोत्सवालाच सिमोल्यांकन. हो ओके. सो थँक्यू सो मच तुम्ही आलात आम्हाला टाईम दिला त्याबद्दल आणि आमची थोडीशी आठवण भेट तुमच्याकरता प्लीज घ्या. धन्यवाद. काय वा थँक्यू सो सुंदर. धन्यवाद. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची गोष्ट तुमची स्टोरी दुसऱ्याला इन्स्पिरेशन देईल अशी असेल किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल किंवा तुम्हाला एखाद्या विषयाचं सखोल ज्ञान असेल तर मला या नंबरवर व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता किंवा या ईमेलवर मेलसुद्धा तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मी नेहमी म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. तर भेटू एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्टसोबत. तोपर्यंत सी आय हॅव गुड अँड बाय.